स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे. जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक. 77 लाख किमतीचे 111 दुचाकी जप्त. नागपूर पोलिसांनी अशा एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे, ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावले. या चोरट्याचे वय वर्ष अवघे 24 वर्ष आहे. मात्र त्याने दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूरपर्यंत मजल मारली आहे. परंतु म्हणतात ना, आरोपी कितीही शातीर असू द्या, एक ना एक दिवस तो पकडलाच जातो. तसंच काही या चोरट्याचे झालंय. ललित गजेंद्र भोगे असं या महाचोरट्याचं नाव आहे. त्याने अवघ्या 2 वर्षात 77,70,000 रुपये किमतीच्या 111 दुचाकी चोरण्याचा विश्वविक्रमच केलाय. आपण ऐकलं की आमचे टीमनी फार चांगलं काम केलेलं आहे इथे आणि काही दिवसापासून कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आत्ता जर सांगण्यात आला की 111 वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे. आजही DCRमध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो. जवळपास 5-6 दिवस मला इथे झालेले आहे. वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात. आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितला, जवळपास 10 वाहन तिथे त्याच्यात गेलेले आहे आणि हे ऑन ॲव्हरेज तसंच आहे. मग हे फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे. कुठून गेला, केव्हा गेला, ते सगळं एक ॲनालाइज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे. आणि ह्याच्यात जो गुन्हेगार आहेत त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे, तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता. आणि त्याच्यात जवळपास 9 जिल्ह्यांमध्ये हे एकूण 111 वाहन आपल्याला मिळालेले आहे. चांगली मोठी कारवाई आहे. आपण जर बघितलं याच्या अगोदर कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे. आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे, एक गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे. या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार आहे. एक सगळे जे पोलीस स्टेशन DCPs आहे त्यांची मी 2-3 मीटिंग्स घेतलेली आहे. त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच जो आहे, परंतु दररोज एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर ज्या गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात, काय कारण हे विकतात कुठे, ते ग्रामीण भागात. इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे. तर ह्याप्रमाणे एक कारवाई चांगली झालेली आहे. त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती. आज थोडा उशिरा झालेला आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण आमची एक अजून कारवाई चालू होती. या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. कोणी हे समजून की मी काही करू शकतो असा होता कामा नये. या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे. आपले काही प्रश्न असतील तर आमची टीम पण आहे इथे आणि अजून काय असलं तर आपण विचारू शकता. सॉरी या जे प्रायमरी सांगण्यात आलेलं आहे मोडस ऑपरेंडी, तो माणूस जो आहे ते जाऊन एक वॉच ठेवून हे चोरी करत होता. असं एक आहे जिथे पार्किंग लॉट आहे किंवा बँकचे बाहेर ते वाहन उभा करून असं ते करून तो जात होते. त्याच्यावर त्याची वॉच ठेवून जिथे आपले वॉचमॅन किंवा असं कंट्रोल जे पार्किंग ऑफिशियल पार्किंग नाही आहे तिथून जास्त वाहन ह्याच्यात गेलेले आहे.